आरक्षणानंतर आरक्षणाचा वाट पेटलेला आहे. मराठा समाजाने हैदराबाद गॅजेटची मागणी हैदराबाद गॅजेट लागू करून ओबीसीतनं आरक्षण मागितलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा बंजारा समाजाने आमचाही समावेश एसटीतून करावा यासाठी जालन्यात एक मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बंजारा समाज आणि वंजारी समाज हे एकच असल्याचं विधान केलं होतं. या विधानानंतर आता एकच वाद उफाळला आहे. याच संदर्भात आपण ज्येष्ठ समाज अभ्यासक संजय सोनवणे सर यांच्याकडून बंजारा समाज आणि वंजारा समाज यांचा इतिहास काय आणि त्यांची नेमकं परंपरा, स्वातंत्र्यानंतरची वाटचाल या संदर्भात जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, बंजारा समाज आणि वंजारा हे एकच आहेत? ते आतापर्यंत जो सामाजिक अभ्यास झाला आहे त्यानुसार वंजारी आणि बंजारा समाज हा सांस्कृतिक दृष्ट्या एक नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या दोन्ही समाजांची मान्यता तीच आहे की आम्ही वेगळे आहोत, आम्ही एक नाही. त्यामुळं त्यांना एक समजणं हे शासनाचं म्हणा किंवा कोणाची म्हणा ही चूक आहे असं मला असं वाटतं. आता यातली दुसरी गोष्ट अशी आहे की हे कसं झालं. ब्रिटिशांनी सर्वेक्षण केलं, कारण यांचा व्यवसाय मूळचा काय होता प्राचीन काळापासूनचा की देशभर माल वाहतूक करणं, बैलांवर लादून त्या केसांवर लादून माल वाहतूक करणं, मग मिठाचा असेल, धान्याचा असेल किंवा वस्त्रांचा असेल, तो वाहतूक करणं. आणि काही त्यातलेच लोक स्वतःच व्यापारही करायचे, फिरता व्यापार, ते स्थिर व्यापारी नसायचे. कारण ते वैशिष्ट्यपूर्ण एखाद्या प्रांतात होणाऱ्या वस्तू, त्या वस्तू ज्या प्रांतात मिळतच नाही त्या प्रांतात जाऊन ते पुरवायचे किंवा विकायचे, असं यांचं स्वरूप. आता हा जो समाज आहे हा फार तसा मोठा समाज आहे. म्हणजे सर्व जर भारताचा विचार केला आपण तर काही राज्यांमध्ये हा समाज आहे. म्हणजे या वंजारी, लमाणी, लबाण, बंजारा, चारण, आता केरळमध्ये यांचं नाव गौरी असं आहे. ही नावं वेगळी पडली. याचं कारण असं आहे की त्यांचं मूळ स्थान, त्यांचं सांस्कृतिक स्वरूप हे प्रत्येकाचं वेगळं आहे. भाषिक वैशिष्ट्य वेगळं आहे, पेहराव पद्धती वेगळी आहे. त्यामुळे त्यांचं हे वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे आणि परत ज्याचा ते वाहतूक करायचे ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असायचं. म्हणजे उदाहरणार्थ लमाण समाज आहे फक्त मिठाची वाहतूक करायचा, बाकीचे चारण असतील ते अन्नधान्याची वाहतूक करायची, किंवा वंजारी समाज आहे ते अन्नधान्याची विशेषतः किंवा वस्त्रांची वाहतूक करणारा. कारण आपण जर पाहिलं की जिथे हे स्थायिक आहेत आता तो पैठणच्या आसपास आहे. संभाजीनगर. आणि पैठण हे सातवाहनांचं केंद्र होतं. 450 वर्ष त्यांनी सत्ता गाजवली. नंतर यादवांनी जवळपास 300 वर्ष सत्ता गाजवली. त्यामुळे व्यापाराचं केंद्रीकरण सुद्धा जे झालेलं होतं ते पैठण आणि त्याच्या आसपासचा जो सगळा परिसर आहे, तो जिल्हे आहे, अगदी सीमा भागापर्यंत जाणारा सुद्धा भाग आपण म्हणू शकतो, त्या भागामध्ये यांची वस्ती आपल्याला जास्त आढळली, इतर जिल्ह्यांमध्ये नाही. जसं उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये विस्थापित लोक सोडले तर हे समाज लोक दिसत नाही आपल्याला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता की ब्रिटिशांनी वंजारी आणि बंजारा यांना एक काय समजलं की त्यांचा व्यवसाय माल वाहतूक करणं हाच होता म्हणून. परंतु त्यात पोट विभाग पडतात, वैशिष्ट्य वेगळे पडतात, पोट जाती वेगळ्या पडतात किंवा उपविभाग पडतात, हे काही त्यांनी लक्षात घेतलं नाही, कारण त्यांना त्याची गरज वाटली नाही. आणि 18व्या शतकापासून इंग्रजांची सत्ता इथे स्थापन झाल्यापासून झालं असतं की माल वाहतुकीच्या आधुनिक साधनं आहेत. उदाहरणार्थ रेल्वे आली, नंतर हळूहळू ट्रक आल्या, बसेस आल्या. त्यामुळे हा जो पारंपरिक हजारो वर्ष चालू असलेला जो एक महत्वाचा भारताच्या संस्कृतीला एकरूप देणारा किंवा एक देवाणघेवाण करण्याचा, सर्व दुर्मिळ वस्तू मिळवण्याचा हा मार्ग होता. त्यामुळे त्यांचं सांस्कृतिक योगदान फार मोठं आहे. परंतु प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काय झालं, हे ओबीसी परवानत कधी आले, हे मंडल आयोगाने जे घोषित, ज्यांना एकच समजलं, एकत्र समजलं एक समजलं आणि त्यांना ओबीसी मध्ये अधिकृतरित्या मंडल आयोगाने गृहीत धरलं. बाकीच्याही समाजानं घेतलं, म्हणजे लबाण असतील, लमान असतील, त्यांनाही घेतलं. पण झालं काय, कुठे त्यांची रचना एसटी मध्ये केली गेली आणि महाराष्ट्र एक एकमेव असं राज्य आहे की त्यांची गणना एनटी मध्ये केली गेली. एनटी हा प्रवर्ग असणारा महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे. खरं तर जे भटके समुदाय, निम भटके समुदाय आहे
जे सामाजिक जीवनापासून किंवा नागरी जीवनापासून दूर राहतात, सांस्कृतिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या, पेहराव दृष्ट्या, खाद्य संस्कृतीच्या दृष्ट्या वेगळे असतात. हा फरक लक्षात घेऊन यांची रचना एसटी मध्ये केली जायला पाहिजे होती, ती महाराष्ट्र सरकारने मात्र ओबीसी मध्ये केली. आता पहिले वसंतराव नाईक जे होते त्यांनी वंजारा आणि बंजारा एकच आहे असं गृहीत धरून त्यांच्या एकीकरणाचा प्रयत्न केला. त्याचं कारण त्यांना त्यांच्या जिल्ह्यात त्यांचा मतदारसंघ मजबूत करायचा होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळालं. परंतु ते दोघांना मान्य होतं का मनोमन की आम्ही एकच आहोत असं? तर नाही. नंतर मग गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला आणि गोपीनाथ मुंडेंनी ज्यावेळेस माधव म्हणजे माळी धनगर वंजारी अशी रचना करून राजकीय मोड बांधली. मग वंजारी समाजाकडनं मागणी सुरू झाली की आम्ही वेगळे आहोत, आम्हाला स्वतंत्र ठेवलं पाहिजे, वेगळं मानलं पाहिजे, आम्ही दोघे एक नाही. मुंडे साहेबांनी माधवच्या यशासाठी महाराष्ट्रात काय केलं म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे दोघं वेगळे ते फेटाळलं होतं. कारण त्यांनी ब्रिटिशांचं जे अहवाल होते आधीचे तेच बायबल गॉस्पेल मानलं आणि तेच पुढे आजही बरेचसे जे खटले चालतात जातींच्या संदर्भातले ते ब्रिटिशकालीन सर्वेक्षणांवर. कारण भारत सरकारने नंतर स्वतंत्र सर्वेक्षण केलेलं आजही केलेलं नाही. करायच्या मागण्या झालेल्या आहेत परंतु केलं गेलं नाही. त्यासाठी कोणी रस्त्यावर आलेलं पण नाही. आता रस्त्यात लोक काय येत आहेत की आपल्या आरक्षणाच्या वाट्यासाठी. मग गोपीनाथ मुंडे एक सदस्यीय समिती नेमली. त्या समितीने दोन्ही वेगळे आहेत असा अहवाल दिला आणि तो महाराष्ट्र सरकारने मंजूर केला. राज्य मागासवर्ग आयोगाने तो स्वीकारला. अशा रीतीने दोघं वेगळे आहेत असं मानलं गेलं. आता प्रश्न असा पडतो की आरक्षणामध्ये कोणाचा वाटा किती असावा. हे काय जे सगळे संघर्ष झाले आहेत म्हणजे कोणाचंही असो, मराठ्यांचा असो, ओबीसीचा असो, SC ST मधल्या काही जाती घटकांचं असो की आमचं आरक्षण तोडून आम्हाला वेगळं द्यावं अशा स्वरूपाच्या ज्या मागण्या येत आहेत आणि नेमकी समूहातले त्याच मागण्या येतात. म्हणजे धनगर समाजाची तर ती मागणी गेले 10-15 वर्ष फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मग वंजारी बंजारा या समाजाने जर आपल्याला एसटी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी केली असेल तर ती चुकीची नाही. कारण व्यवसाय म्हणून ते एकच आहे, हे भटकेच राहिलेले आहे. हे स्थिर जीवन कधी जगले नाही. हे स्थिर झाले गेल्या 150-200 वर्षामध्ये स्थिर झाले आणि पोटाला दुसरं रोजगाराची आधीची साधनं गेली ना, आधुनिक साधनं आल्यामुळे. त्यामुळे यांना मग शेतमजुरी करणं, कुठे शेतीचा तुकडा घेणं म्हणजे ज्याला जे परवडेल ते त्यांनी केलं आणि आपले जगण्याचे मार्ग नव्याने शोधले. त्यात त्यांना संघर्ष करावा लागणं एक स्वाभाविक आहे. आपण त्यांच्याबद्दल सर्व समाजाने म्हणजे सर्व मराठी समाजाने किंवा भारतीय समाजाने त्यांनी जे योगदान दिलेलं आहे प्राचीन काळापासून ते लक्षात घेऊन त्यांची आजची जी स्थिती आहे त्या भावना नुसत्या भावना नव्हे तर त्यांचं खरोखरच सांस्कृतिक सामाजिक जीवन कसं आहे याचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्यांची जी मागणी आहे की एसटी मध्ये आम्हाला समावेश करा. माझं म्हणणं असं आहे की बंजारा असो, वंजारी असो, धनगर असो, आज एनटी प्रवर्गात जे लोक हा प्रवर्गच रद्द केला गेला पाहिजे आणि त्यांची रवानगी एसटी गटामध्ये केली गेली पाहिजे. मग कोणाला किती टक्के द्यायचे हा प्रश्न सरकारचा आहे तरी केंद्र सरकारचा आहे लक्षात घ्या. राज्य सरकारला याच्यामध्ये कोणताही अधिकार नाही. त्यामुळे जालन्यात मोर्चा काढला काय, मुंबईत मोर्चा काढला काय, काही उपयोग नाही. या सगळ्या मागण्या दिल्लीत जाऊन कराव्या लागतील आणि यासाठी आपल्याला केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडेच ही मागणी करावी लागणार आहे. ती जर झाली, त्यांनी जर मान्य केली किंवा जो केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग आहे त्यांच्याकडे जर मागणी केली आणि ती रेटून धरली तर मग हे घटनेमध्ये काही बदल होऊन, कारण संसदेमध्ये बिल आणावं लागेल, परत राज्यसभेत ते पास व्हायला पाहिजे. मग RGI जे आहे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया त्याची संमती लागेल, मग राष्ट्रपतीची सुद्धा सही लागेल. त्याशिवाय ह्या मागण्या मान्य होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी किती आश्वासन दिली, अगदी मराठ्यांना देऊ का कोणालाही देऊ, त्या आश्वासनाचा उपयोग शून्य होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण तू हरल्यासारखं कर, मी जिंकल्यासारखं करतो अशा स्वरूपाचा प्रकार चालू असेल तो महाराष्ट्राच्या जे सामाजिक स्वास्थ्य आहे आज जे बिघडलंय, विखारी झालंय, विषारी झालंय, त्याला ते काही योग्य नाही असं मला वाटतं. समाज सुखी व्हावा. सर मला एक सांगा, बंजारा समाजाचा नेमका इतिहास काय? आता मी सांगितल्याप्रमाणे की बंजारा असो, मला दोन्ही सांगा की बंजारा आणि वंजारा
ह्या समाजाचा जो इतिहास आहे तो नेमका काय आहे? प्राचीन काळापासून माल वाहतूक आणि ते वैशिष्ट्यपूर्ण कोणी नारळांची वाहतूक करणं, कारण नारळ समजा केरळमध्ये किंवा दक्षिणेत जास्त होतात, गोवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतात, परंतु अनेक भागांमध्ये ते होत नाही. मीठ असेल, मीठ समुद्र किनाऱ्यावर बनतं ते नाही. त्यामुळं यांचे हे प्राचीन काळचं ज्याला आपण वाहतूकदार म्हणून, माल वाहतूकदार आणि तसेच फिरते व्यापारी सुद्धा, कारण मीठ काय घाटावर बनत नाही, ते तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर लागतं. त्यावेळेस त्या सोयीच नव्हत्या, रस्तेच नव्हते. म्हणजे बैलांवर लादून, खेचरांवर लादून, म्हशींवर लादून तो माल सर्वत्र देशभर पुरवायचे. दुसरा त्यांचं हे काय की युद्धामध्ये जी काही रसद पुरवावं लागायची ते रसद पुरवणं हा एक त्यांचं महत्वाचं काम होतं. कारण सैन्य तळाला त्यांना पोटावर चालतं सैन्य, शेवटी पोटावर जर सैन्य चालतात अन्न धान्य खाद्यपदार्थ काहीतरी लागतं, त्यांना शस्त्र लागतात, बाण लागतात, दारुगोळा लागतो. ती वाहतूक करण्याचंही काम या वंजारी समाजाने, बंजारा समाजाने, चारण, कारण प्रांत नावं वेगळी आहेत, व्यवसाय एकच. लक्षात ठेवा, नावं वेगळी आहेत म्हणून त्यांना व्यवसाय एक नव्हता असं म्हणता येत नाही. त्या दृष्टीने सर्व भारतातले जे या माल वाहतूक या कॅटेगरीत जे समाज येतात ते सर्व हे एसटी समजले गेले पाहिजेत. आणि अनेक राज्यांनी ते केलेलंच आहे, फक्त महाराष्ट्रच करत नाही. आणि अजून ओरिसा आणि बिहार येथे अजून झालेलं नाही, एवढाच फरक आहे. ओके, तर त्यांच्या नेमक्या प्रथा आणि परंपरा नेमक्या कशा आहेत? मग आता कसं होतं की भाषा घेऊ आपण, भाषेपासून गणेश देवींनी सर्वेक्षण केलेलं आहे महाराष्ट्रातल्या बोली भाषांचं. त्याच्यामध्ये येणारे विशेष शब्द, उच्चार, शब्दरचना, त्यातले अन्य भाषातून आलेले शब्द, याचं प्रमाण, याचा त्यांनी त्यात अभ्यास केलेला आहे. आणि या दोन्ही भाषांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. दोघांची भाषा म्हणजे बंजारा आणि वंजारी. वेशभूषा पद्धती आता काय सर्वांचे आधुनिक झाले, परंतु जुन्या काळातले जर आपण फोटो किंवा चित्र जर पाहिली तर वेशभूषेमध्ये सुद्धा आपला राजस्थानी शैली किंवा गुजराती शैली किंवा उत्तर प्रदेशी शैली किंवा बंगाली शैली याचा आपला कुठे ना कुठे प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण दैवत म्हणून महाराष्ट्रात 150-200 वर्ष स्थायिक झाल्यामुळे स्वाभाविकच महाराष्ट्राच्या ज्या देवता आहेत, म्हणजे खंडोबा असेल, विठोबा असेल, तुळजाभवानी असेल किंवा स्थानिक ज्या काही काळूबाई किंवा अशा अंबाबाई, बंजारा समाज पोहरा देवीला जास्त मान, तो पोहरा देवीला मानतो तो प्राचीन काळापासून. कारण का की त्या काळामध्ये वाहतूक करणं ही सोपी गोष्ट नव्हती. चोर, लुटारू, दरोडेखोर आणि कधी कधी जमीनदार सुद्धा जे आहेत की जाणारे तांडे व्यापाऱ्यांचे म्हणजे नमानांचे तांडे लुटणं किंवा वंजारांचे तांडे लुटणं हा अनेक जमीनदारांचा धंदाच होता. त्यामुळे यांना शेवटी दैवत प्रार्थना, आम्हाला सुरक्षित ठेवावा, आमचा प्रवास निर्णय घ्यावा, हे लढवय तर झालेच त्यामुळं, कारण त्यांना लढावंच लागायचं, दुसरा पर्यायच नसायचा. पण त्यातल्या त्यात आपला माल सुरक्षित राहावा, आपली माणसं सुरक्षित राहावी, यासाठी त्यांनी त्या भागातले आपली स्वतःची दैवत निर्माण केली आणि ती त्यांना पूजा आहेत. आणि ती जोपर्यंत संस्कृती जिवंत आहे तोपर्यंत ते राहणार. ओके सर, ह्या दोन्ही समाजाचा स्वातंत्र्यानंतर कशी वाटचाल झाली हे थोडक्यात मला तुम्ही सांगा. स्वातंत्र्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट काय घडली ते म्हणजे भारतीय सरकारने, स्वतंत्र भारतीय सरकारने जे सर्व जाती जमातींचं भारतीय समाजाचं जे एक सर्वेक्षण करायला पाहिजे होतं. आणि जातींमध्ये म्हणजे आता जसं वंजारी बंजारा ब्रिटिशांनी एकच समजलं, पण हे वेगळे कसे आहे, हे सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या कसे वेगळे आहेत हे सर्वेक्षण होण्याची गरज होती. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना कामावर लावून हे सर्वेक्षण करता येणं सहज शक्य होतं, आजही शक्य आहे, परंतु ते झालं नाही. यांची वाटचाल राजकीय दृष्ट्या जर पाहिलं आपण तर राजकीय दृष्ट्या एक गोपीनाथ मुंडे आणि वसंतराव नाईक जर सोडले दोन्ही समाजांना तसे दिग्गज नेते मिळालेले. आता त्यांची मुलगी म्हणजे पंकजा मुंडे, परंतु पंकजाताईंचा स्वतःचा किती अभ्यास आहे हे गोपीनाथ मुंडेंचा जो होता समाजा अभ्यास आणि समाजाभिमुख नेतृत्व होतं ते तसं नेतृत्व आज आहे का? आज जे नेतृत्व आहे हे फक्त आपल्या बोलभांडपणावर, कोणाचंही असो, कोणतंही नेतृत्व असो, सर्व समाजाचं बोलभांडपणावर, काहीतरी वादग्रस्त बोलण्यावर आणि अभ्यास न करता जीभ घसरल्यासारखं बोलण्यावर जास्त भर दिसतो. त्यामुळे अभ्यासू नेतृत्व हा प्रकार महाराष्ट्राने आजकाल अदृश्य झालेला आहे आणि त्यामुळे ही सामाजिक स्थिती
बिघडलेली आहे. विचारवंत सुद्धा म्हटलं तर प्रत्येक जातीचे आपले विचारवंत झाले, प्रत्येक जाती. आणि तो स्वतःच्या जातीचा विचार करतो. बरं, स्वतःच्या जातीचा एक अभ्यास तरी करावा की नाही, तो सुद्धा करत नाही. तो दंतकथावर जास्त अवलंबून असतो. दंतकथा, मिथक कथा, कारण प्रत्येक समाज आपलं मिथक बनवतो. आणि देवांग गोष्टी समाजाचं पाहिलं त्यांचं स्वतःचं पुराण आहे. म्हणजे मिथकं बनवणं हा प्रत्येक समाजाचा एक आपला स्वतःचा एक आपण नैसर्गिक कल असतो आणि तो बनवतो. पण त्याच्यावर तुम्ही इतिहास नाही ठरवू शकत. तो इतिहासाचं साधन नाही, ते तुम्ही ते समाज संस्कृतीचं एक साधन म्हणून निश्चित पाहू शकता. पण इतिहासाचं साधन म्हणून या दंतकथांना, मिथकांना मानता येत नाही. हे भान विचारवंतांनाही असलं पाहिजे, सामाजिक नेत्यांना असलं पाहिजे आणि राजकीय नेत्यांना तर असलं पाहिजे. आज फक्त राजकीय नेते राहिले, सामाजिक नेते उरलेले नाहीत. विचारवंत तर ते त्यांना विचारवंत म्हणणं अवघड आहे. ते फक्त आपल्या जातीचाच विचार करतात म्हणून विचारवंत म्हणायचं. पण ते संपूर्ण विचारवंत हा संपूर्ण समाजाचा असतो. तो कोणत्या एका जातीचा किंवा एका धर्माचा किंवा एका पक्षाचा नसतो. तर हे भान सर्वांनी ठेवायला पाहिजे. तर महाराष्ट्रातलं आज जे विखार आणि विद्वेषाचं वातावरण पसरतं, कारण नसताना जाती जमातीमध्ये भांडणं लागलेली आहे, द्वेष वाढलेला आहे, तो कुठेतरी थांबायला मदत होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यात आपला वाटा द्यायला पाहिजे. आणि तरच समाजाची जो गाडा आहे तो सुरळीत चालू राहील आणि प्रत्येकाने दुसऱ्याच्या हिताचाही विचार केला पाहिजे. फक्त स्वतःचा स्वार्थ बघून मीच उपाशी, मला सगळं मिळालं पाहिजे असं म्हणून चालत नाही. कारण एक मराठीची म्हण आहे की ताटातला घास वाटून खावा, एक दिवस साजून खातात. अशी आपण आपली ही संस्कृती. आज आपण मात्र तो अख्खा तीळ मीच खाणार, दुसरं नाही मिळालं तरी चालेल असं प्रवृत्ती झालेली आहे. तर ही काही मूल्यव्यवस्था नाही, ही योग्य मूल्यव्यवस्था नाही आणि असं होऊ नये असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्ही एकूणच बंजारा आणि बंजारा समाजाचा इतिहास, त्याची परंपरा आणि स्वातंत्र्यानंतरची वाटचाल याबद्दल माहिती दिल्याबद्दल.